यस पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होतोय सुरुवात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंड वरती जुना जाणता खेळाडू महेश नारकर. शॉर्ट बॉल शॉर्टामुखचा फटका. चेंडू जातो तो डिक्लेरेशन झोन मध्ये. या चेंडूवरती आलाय एक सिंगल. वॉरियर येवती दीपक दादा लोखंडे यांच्या संघ मालकीचा हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आहे तो महिंद्रकर आर्ट सुदर्शन 11 शेवाळवाडी. हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. वरती सन्मान दिलाय महेश नारकर याने. महेश नारकर जर पाहिलं ना तर त्यांच्या काळातील संपूर्ण काळ महेशने गाजवला. एक टेक्निकल खेळाडू आहे. आणि जेव्हा या ठिकाणी 10 षटकांचे सामने होते तेव्हा गॅप मधून कसे चेंडू काढायचे याचं उत्तम उदाहरण महेश दाखवून देत होता. यावेळी पाहिलं तर या चेंडूला थोडासा पुश केला. बॅटची एज घेऊन स्लिप मधून चेंडू निघून गेला. या चेंडूवर देखील एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3. डॉक्टर नारकर देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. महेश यांचे वडील आहेत आणि आज क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील आपल्याला लाभलेलं पाहायला मिळत आहे. या चेंडूला देखील पुश केलाय आणि या चेंडूला सन्मान दिलाय. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता फलंदाजी मार्क वरती आलेला आहे तो संदीप उर्फ बाबू. हा खेळाडू देखील एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहे. जे महाराष्ट्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूने केलेली आम्हाला पाहायला मिळालेली आहे. एक षटकारांचा बादशाह म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहे हा खेळाडू. आज जर पाहिलं तर तो हायड्रोटिक वॉरियर या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळतोय. महेश आणि संदीप यांची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आहे तो गोलंदाज नितीन. अतिशय चांगले षटक आतापर्यंत त्याने हाताळलंय. या चेंडूला देखील पुश केले. पडल्यानंतर थोडंच आतमध्ये आलेले चेंडू बचावात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाज तेवढा चांगला आहे आणि क्रिकेटमधील परिभाषा महेशाला माहिती आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट. वाईट चेंडूचा खरपूस समाचार घेणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि पंतच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि तीच परिभाषा मैदानामध्ये अवलंबली जाते. हायड्रोटिक इंजिनियर या टीमच्या माध्यमातून महेश अतिशय चांगला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो आतापर्यंत. या चेंडूला देखील सन्मान दिले. पडल्यानंतर अनअपेक्षितपणे उसरी घेणारा चेंडू. शिरेचा भेद घेऊन चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आहे. पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकानंतर हायड्रोटेक वॉरियर येवती या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावा. आपण मध्ये या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे संपूर्ण श्रेय दीपक दादा लोखंडे, त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी, त्याचबरोबर आपल्या येवती गावचे सर्व नागरिक आणि यांच्या सर्व नागरिकांच्या अथक प्रयत्नातून ही संपूर्ण स्पर्धा आज यशस्वी होत असताना मित्रांनो पाहायला मिळते. आणि एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या दृष्टीनं या सर्व आयोजन कमिटीने प्रयत्न केले आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्वच खेळाडूंना चान्स मिळावा. त्यामुळे तुम्ही महासोली, त्याचबरोबर शेळकेवाडी, या पाटीलवाडी, वीरवाडी या सर्व खेळाडूंना तुम्ही चान्स उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. जाऊया दुसऱ्या षटकाच्या दिशेने. लेग ब्रेक बॉल शॉर्ट फसला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. फर्स्ट सेकंड अटॅम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. तर अशा खेळाडूचा तुम्ही झेल ड्रॉप करणार म्हणजे नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते. कारण बाबू जेवढा या ठिकाणी शांत आहे ना, तेवढाच आक्रमक देखील आहे. त्याच्या बॅटला जेव्हा चेंडू मिडल होतात तेव्हा सीमा रेषेच्या बाहेरच पडतात. कारण बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर करतो. बॅटस्विंग देखील अतिशय चांगली आहे. महेश अजून शांत आहे, परंतु कधी आक्रमक पवित्रा घेऊ शकतो महेश.
हा देखील चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू राईज झाला. विथ द स्पिन या चेंडूला खेळलाय. हा चेंडू देखील बाउंड्री झोन मध्ये अडवलं जातं. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आहे. थोडीशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते हायड्रोटेक वॉरियर या टीमची. चांगला बॉल फ्लाइटेड बॉल. यष्टीरक्षण अतिशय चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही रणनीती अतिशय चांगली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट बॉल पर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु या चेंडूला फ्लाइट दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज जर पाहिलं तर अतिशय चांगला गोलंदाज आहे. लेग ब्रेक बॉल. शिवदेशनी बोट चेंडूवरती हळूवारपणे फिंगर रोल होतात. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने राईज होत असताना पाहायला मिळतात. लेग ब्रेक बॉल खेळणं थोडंसं अवघड होत असताना पाहायला मिळते, कारण ही जर विकेट आहे ना, ही गोलंदाज त्याचबरोबर बॅटिंगसाठी देखील अनुकूल विकेट बनवलेली आहे. हा वेगवान पद्धतीचा चेंडू. व्हेरिएशन आहे. यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळते अनिरुद्ध, आणि यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, कारण नवीन खेळाडूंना एक चान्स मिळावा या दृष्टीनं, एक व्यासपीठ मिळावं हक्काचं, आणि ते हक्काचं असावं याच दृष्टीनं या युवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. नवीन खेळाडूंना अनेक नवीन खेळाडू याच मैदानावरती बहरताना पाहायला मिळतील. हा चेंडू पाहिला तर लेग ब्रेक झालेला नाहीये. वाईड +1 2 धावा ऍड झाल्या. धावसंख्या झालेली आतापर्यंत 11 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आहेत अनिरुद्ध याच्या. हा चेंडू पाहिला तर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु टर्न झालेला नाहीये. चेंडू जसा पडला तसाच निघून गेला. हा पाहिला तर लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राय केलाय. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळतोय तो बाबू संदीप शेवाळे उर्फ बाबू या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. अतिशय चांगलं क्रिकेट याच्या मार्फत देखील आम्हाला पाहायला मिळालंय. ही खासियत आहे बाबू याची. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, बाबू याच्या बॅटला चेंडू मिडल झाला की तो सीमा रेषेच्या बाहेर पडतो. या चेंडूवरती आलाय तो चौकार. झालेले 16, तर या षटकामध्ये धावा येण्यास सुरुवात झालेली आहे. बाबू याच्या बॅटला चेंडू मिडल झालाय, त्याच्या एक झेल देखील ड्रॉप झालेला आहे. तो झेल किती महागात ठरू शकतो हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मध्ये बदल झालाय. तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज नितीन. पहिलं षटक अप्रतिम त्याने हाताळलेलं पाहायला मिळालं, आणि आपल्या संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो नितीन घराळ. हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. आज जर पाहिलं तर घरावाडी गावातून देखील अनेक टीम या ठिकाणी क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेले आहेत, आणि हे चांगले दिवस या सर्व ऑर्गनायझर कमिटीमुळे आलेले आपल्याला आहेत. आज जर पाहिलं तर मुंबईमध्ये देखील अतिशय चांगलं क्रिकेट आपल्या गावाच्या मार्फत खेळलं जातं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. महेश नारकर याच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. नक्कीच डोळ्याचं पारणं फेडलं या स्ट्रोकने, आणि ही खासियत आहे महेश नारकर याची. नक्कीच अंगावरती शहारे आले हा स्ट्रोक पाहून, कारण त्याच्या जवळ खूप वर्ष आम्ही एकत्र खेळलोय, त्याच्यामुळे मला देखील खूप संधी मिळालेली आहे क्रिकेट खेळण्याची. आणि आज जर पाहिलं तर त्याचा अतिशय सुंदर स्ट्रोक जो जुन्या काळामध्ये महेश खेळत होता ना, तो स्ट्रोक त्यांनी दाखवून दिला. थोडा शांत जरूर होता, परंतु जेव्हा महेश लयमध्ये येतो ना, तेव्हा मोठमोठ्या गोलंदाजांना अक्षरशः या खेळाडूंनी घाम फोडलाय.
महेश नारकर नावाचं वादळ जर पाहिलं ना तर 2010च्या अगोदर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये घोंगावत होतं मित्रांनो. कारण हा एक असा खेळाडू आहे, टेक्निकल खेळाडू आहे. जुना बॉल द्यायचा आहे आतमध्ये, कारण या खेळाडूने संपूर्ण त्यावेळी युट्यूबवर व्यवस्था नव्हती मित्रांनो. कारण त्याचे जर शॉट तुम्ही पाहिले ना महेश याचे, तुमच्या डोळ्याचं नक्कीच पारणं फेडणार. जेव्हा 360 मैदान असायचं आणि जर शिवाजी स्टेडियमला कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मॅचेस असायच्या ना, तेव्हा जर महेश याची तुम्ही बॅटिंग पाहिली तर ते तुम्ही त्याच्या प्रेमात नक्कीच पडाल. अशी त्याची बॅटिंग मित्रांनो आहे. असं महेश नारकर आज देखील क्रिकेटची सेवा करत असताना पाहायला मिळतोय. आणि याच लिजंड खेळाडूंच्यामुळे अनेक तरुण खेळाडू घडत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडू घडलेले आहेत. जसे जुने बॉल तुमच्याकडे येतील, तुम्ही तुमच्याकडे जमा करून ठेवायचे आहेत. पंचांना विनंती आहे आणि तुम्ही आमच्या आयोजन कमिटीकडे लगेच बॉल जमा करा, कारण जुने बॉल या ठिकाणी नाही आहेत. 22 धावसंख्या पाहायला मिळते. पहिले चेंडूवरती षटकार आला महेश याच्या बॅट मधून. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळी फक्त चेंडूला टाइम केले, म्हणजे किती टायमिंग असेल पहा मित्रांनो. यावेळी देखील अक्रॉस दी लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक पडल्यानंतर खाली राहिलेले चेंडू सबमरीन बॉल. चांगली कमबॅक केलाय नितीन याने. नितीन हा देखील एक फिरकीचा जादूगार आहे. याच्यामध्ये नक्कीच अतिशय चांगली क्षमता पाहायला मिळते. स्लोअर बॉल शॉर्ट फसलाय, चेंज ऑफ पेस, गती बरोबर ट्रॅप आखला होता आणि ट्रॅप मध्ये अडकवलंय महेश नारकर याला. तर इनेट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलेला आहे तो घरावाडी गावचा सुपुत्र शेखर. हा देखील खेळाडू अतिशय चांगला खेळाडू आहे. जर पाहिलं तर नवी मुंबई येथे अतिशय चांगलं क्रिकेट खेळत असताना आम्ही पाहिलंय. आणि आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी तो YPL पर्व पहिले मध्ये हायड्रोटिक वॉरियर या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलाय शेखर. कुलनाची मार्क वरती पाहायला मिळतोय तर नितीन घराळ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट एंड चेंज केलाय. चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला. डायरेक्ट फेकी जर स्टंप वरती लागले असती तर नक्कीच तंबूच्या आश्रयाला जायला लागलं असतं शेखर याला. थोडीशी रिस्की सिंगल आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणी वाटलं की स्टंप वरती चेंडू लागतोय की काय, परंतु स्टेप होता. आता स्ट्रायकिंग एंड वरती आलेला आहे तो संदीप उर्फ बाबू. कुलनची मार्क वरती पाहायला मिळतोय नितीन. यावेळी थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि बॅट्समनला बीट करून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. संघाची धावसंख्या पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामधील 5 चेंडू त्याने संघाची धावसंख्या झालेली आतापर्यंत 23 धावा, 23. यावेळी देखील शॉट फसलाय. शॉट मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे आणि त्याच्याकडून झेल ड्रॉप झालाय. चुका आणि चुकांचं सत्र पाहायला मिळते. स्वप्नील याच्याकडून झेल ड्रॉप झालाय आणि 3 षटकं झालेली आहे. समाप्ती 3 षटकानंतर हायड्रोटिक वॉरियर येवती या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा, 24. लॉस ऑफ दी 1 विकेट. यानंतर नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. परी 11 विपक्ष सरकार 11. अतिशय सुंदर मॅच, अतिशय तगडी मॅच. दोन्ही संघ अतिशय फिट संघ आहेत, अतिशय तगडे संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये यानंतर मॅच पाहायला मिळेल. जशी इनिंग संपेल, इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल याची तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं तर शुभम शेवाळे उर्फ पोलाड, लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, आणि त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर कराड टेनिस क्रिकेटचा डॉन अर्थातच सुजित शेवाळे.
आज पाहिलं तर या खेळाडूवरती देखील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या नजरा आहेत. सुजित सेवाळे टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव या खेळाडूने कमावलेले आहे. आपल्याच पंचकृषीतील हा खेळाडू आहे, शेवळवाडी गावचा सुपुत्र. आणि यानंतर त्याची बॅच पाहायला मिळेल. चौथं षटक घेऊन आलेला आहे तो दीपक मोहिते. हा जर खेळाडू पाहिलं तर हा खेळाडू देखील हे चांगला खेळाडू आहे. ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नक्कीच प्रसिद्ध असलेला हा खेळाडू दीपक. उंचखुरा खेळाडू आहे. उंचीचा पुरेपूर फायदा बॉलिंग करताना उचलताना पाहायला मिळतो. फलंदाजी मार्क वरती आहे तो बाबू. त्याचे 2 सेल ड्रॉप झालेले आहेत. त्या जीवदानाचा बाबू फायदा घेतोय का पाहूया. चांगला चेंडू पडल्यानंतर त्याच वेगाने चेंडू निघून गेला. वेगाने बीट केले पहिले चेंडू. थोडीशी साइड आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते संदीप याची. या चेंडूवरती चढवला हल्ला. बाबू याच्या बॅट मधून येतोय. चेंडू निघून जातोय काव कॉर्नर रिजनच्या वरून धरणाच्या पलीकडे येतोय तो लांब 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 लचक षटकार. डिझाइन पुढे येऊन हा स्ट्रोक सजवलाय आणि या स्ट्रोकसाठी तो ओळखला जातो. विशेषतः पेस पसंत करतो बाबू. या चेंडूवरती देखील त्याच पद्धतीने बॅट स्विंग झाली, परंतु हा चेंडू थोडासा टप्पा बदललेला आपल्याला पाहायला मिळाला. दीपक मोहिते यांनी चांगला कमबॅक केलाय. 3 चेंडूवरती आतापर्यंत त्यांनी फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. यानंतरचे 3 चेंडू कसे रिलीज करेल यावरती देखील नजर असतील, कारण बाबूने आक्रमक रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलेले चेंडू, इन स्विंग झालेले चेंडू, सबमरीन बॉल, ही चांगली रणनीती आहे. त्याचबरोबर अतुल बाबा 11 या संघाचे संघ मालक मान्य श्री अविनाश शेवाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. काल थोडेसे त्यांची टीम 2 मॅच लॉस झालेली आहे, त्यामुळे ते आज ते स्वतः खेळताना दिसतील आणि नक्कीच आवडेल आम्हाला पाहायला. त्याचबरोबर सचिन जाधव आमचं देखील बघतो, कारण आम्ही एक मॅच लॉस झालोय. व्हाईट बॉल आलाय मैदानावरती. क्रिकेट आहे विक्रम भाऊ, हार जीत होत राहते. इट्स पार्ट ऑफ गेम. जास्त नाराज होऊ नका. आणि त्यांच्या बरोबरच आहे 2 मित्र आहेत आणि आता विक्रम भाऊ आणि त्यांच्याच मित्रासोबत आमची मॅच आहे. ती मॅच देखील पाहायला खूप मजा येईल. दरम्यान मैदानावरती 1 धाव आलेली आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, म्हणजे विरोधक सोबत घेऊन फिरता विक्रम भाऊ. मास्टर माइंड आहे संघ मालक. क्रिकेट मध्ये विरोध नाही. 32 धावसंख्या मैदानावरती. एक गडी बाद झालेले 4थं षटक प्रगत पदावरती चालू आहे. अतिशय चांगला कमबॅक केलाय दीपक याने आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. दुसऱ्या चेंडूवरती षटकार जरूर आला, तर तदनंतर अतिशय चांगला कमबॅक केलाय दीपक याने. यावेळी पाहिलं तर बाबू बाद झालाय. जास्त वेळ आपण या ठिकाणी दीपक याला पाहिलं तर तुम्ही मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही. त्याने आपला टप्पा चेंज केला. अगोदरच ओळखलं की पुढे डान्सिंग डाऊन द विकेट येऊन पुढे येऊन खेळतोय आणि थोडासा टप्पा पुढे खेचला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. फुटओव्हर वरती शेवटपर्यंत लक्ष होतं आणि अगोदरच बाबू पुढे आले. टप्पा थोडासा पुढे रिलीज केला आणि पाठीमागे पहा. अतिशय चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळते त्या खेळाडूचं. आदित्य शेवाळे स्वतः आयकॉन आहे आणि आज जर पाहिलं तर अतिशय चांगलं यष्टिरक्षण या खेळाडूने करत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन आलेला आहे तो आदर्श.
आदर्श सूर्यवंशी एक यंगस्टर खेळाडू आहे आणि जर पाहिलं तर समालोचन देखील अतिशय सुंदर समालोचन याचं आपल्याला ऐकायला भेटतं. आपल्याच गावातील हा खेळाडू समालोचक आहे. आज जर पाहिलं तर समालोचनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतो. धावसंख्या झालेली आहे ती 32. शेवटचं षटक घेऊन आलाय अमोल. समोर आहे शिखर. राऊंड विकेट निघालाय अमोल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. चांगला बॉल परफ्यूम बॉल ज्याला म्हणता येईल. पडल्यानंतर अनअपेक्षितपणे उसळी घेणारा चेंडू आणि या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे. पाठीमागे थोडस चुकी झाली परंतु या चेंडूला अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली अमोल याच्या. अतिशय चांगला खेळाडू आहे अमोल आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय. यावेळी पहिलं शोल्डरचा अतिरिक्त वापर केला आणि बॅट्समनला नक्कीच विचार करण्यास भाग पाडलं या चेंडूने. हा देखील चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल म्हणजे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. यस पहा गुडलँड स्पॉट वरून चेंडू रिलीज झाला. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली पाठीमागे. दुसरा बॉल जर पाहिलं तर डॉट बॉल म्हणजे स्लॉटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं म्हणजे एक चांगल्या गोलंदाजाचं लक्षण. हा व्हाईट बॉल. यस लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू रिलीज झाला त्यामुळे पंच वैभव खोत सर सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. कालपासून जर पाहिलं तर रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना वैभव खोत त्याचबरोबर दीपक थोरात त्याचबरोबर पिनू बापा शिराळ गावातून या ठिकाणी खास पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक सिंगल आलेली आहे. बॅट्समनला फॉलो केलं जात आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये सरकार 11 आणि परी 11 या संघाच्या सर्व खेळाडूंनी बाउंड्री आखून घ्यायची आहे तरच मॅचला सुरुवात होईल याची देखील तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे. आयोजन कमिटीकडून तुम्हाला कॉल आलाय. यावेळी चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होतं. यावेळी देखील सेल ड्रॉप. फिल्डिंगच्या बाबतीमध्ये जर पाहिलं ना तर थोडासा स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. महिंदकर आर्ट्स सुदर्शन 11 शेवाळवाडी हा संघ. कारण फिल्डिंग वरती लक्ष द्यावं लागेल. क्रिकेटमध्ये फिल्डिंग क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. शेवटच्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू रिलीज झालेले आहेत. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि काय कॉल आहे पंचांचा? नो बॉल. यस पुढे चेंडू पकडलाय. नो बॉल आहे. चेंडू पुढे पकडला त्यामुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. नो बॉल आहे. नो बॉल म्हणजे फ्री हिट असेल. स्कोर झालेला आहे तो 38 धावा 38. फ्रीचा चेंडू आहे परंतु त्याचा देखील या ठिकाणी समाचार घेऊ शकलेले नाहीत. शेखर चांगला बॅट्समन आहे परंतु जर आज पाहिलं तर प्रॅक्टिस पासून थोडेसे दूर आपल्याला राहताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे थोडंसं स्ट्रगल करतायत. आदर्शला एकही बॉल भेटलेला नाहीये कारण तो प्रतीक्षित आहे की मी कधी स्ट्राईक वरती येतोय. कारण हा खेळाडू जर पाहिलं तर क्षमता यंगस्टर खेळाडू आहे. हा शेवटचा चेंडू आहे. तर नो बॉल आला आणि एखादी सिंगल भेटली तर त्याला स्ट्राईक मिळू शकते. धावसंख्या झालेली आहे 39 धावा 39 रन. सावध सुरुवात केलेली आहे हायड्रोटेक वॉरियर या संघाने. यावेळी बॅट्समन बाद झालाय. विकेट. चांगली गोलंदाजी केलेली आहे या गोलंदाजाने अमोल याने. अनमोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 39 धावसंख्या झालेली आहे हायड्रोटेक वॉरियर. येवती या संघाची जिंकण्यासाठी सुदर्शन 11
वाहिनकर 8 या टीमला 40 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. त्याच्या अगोदर तुम्ही बाउंड्री आखून घ्यायची विनंती आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस परी 11 विपक्ष सरकार 11. चला कॅप्टन शुभम टॉस साठी या. त्याचबरोबर सुजित टॉस साठी या. सरकार 11 चे 4 खेळाडू या. परी 11 चे 4 खेळाडू या. चला सरकार 11 यायचं. परी 11 चे खेळाडू आखत आहे. सरकार 11 चे 4 खेळाडू सचिन पाटील, शुभम शेवाळे, अमोल झेंडे संघमालक. लवकर या, आकली नाही तर मॅच चालू करणार नाही तुमची. नाही करणार चालू. एवढा ऍटिट्यूड सचिन पाटील चांगला नाही तुमच्यासाठी. या आपल्या शुभ हस्ते टॉस घेऊया आपण नेक्स्ट मॅचचा. मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात आपण. कॅप्टन हॅलो. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला दुसऱ्या बाजूला परी 11 टॉस होईल. सरकार 11 कॉल छापा आणि काटा. शशीभाऊंच्या शुभ हस्ते पत्र हा टॉस आणि आलाय तो काटा. टॉस जिंकलाय परी 11 संघ. सुजित किती मॅच जिंकल्यात आतापर्यंत? आमच्या मॅच आलेत, आम्ही दोन्ही मॅच जिंकले, परंतु आता ही तिसरी मॅच आहे आणि सरकार 11 एक आगळी तू काल बघतेस या मॅच मध्ये टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? सकाळचं क्षेत्र आहे, आम्ही फिल्डिंग करू. कितीपर्यंत रोखण्याचा मानस असेल? कालदरनं बघतोय आम्ही, त्यांची बॉलिंग लाईनअप चांगली आहे, बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे, पण आम्ही कमीत कमी 40-45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्ले किती महत्वाचा आहे तुझ्यासाठी? पॉवर प्ले तसा खूप महत्त्वाचा आहे, पण मी स्वतःच गोलंदाज करतोय, आमच्या आधी गप्पा आहेत, आम्हा दोघांना कॉन्फिडन्स आहे, आम्ही दोघं चांगला क्रिकेट खेळतो, त्यामुळे आम्ही नक्कीच प्रयत्न आमचे 100% देऊ. टीम मध्ये काही चेंजेस आहेत की तीच सेम टीम आहे कालच्या दिवसातली? सेम टीम असेल, जी 2 मॅच विन होऊन आलोय तीच टीम घेऊन खेळेन. शुभम माझ्या बरोबर आहे. टॉस तुझ्या नाहीये, टॉस जिंकला असता निर्णय काय होता? नक्कीच आम्ही पण फिल्डिंग केली असती. परत आता बॅटिंग करायची आहे,
तुम्ही देखील किती मॅच जिंकलाय? आम्ही 2 जिंकलेलो. म्हणजे तगडी फाईट होईल. 2 मॅच त्यांनी देखील जिंकल्या, 2 मॅच तुम्ही देखील मॅच जिंकलाय, परंतु जिंकणार आता एकच आहे. परंतु आज काय चेंजेस केलेत की सेम टीम आहे? सेम टीम सोबत जाऊ आम्ही. कुठेपर्यंत मजल मारा पहिल्या डावामध्ये? जास्तीत जास्त रन स्कोर बोर्डवर टाकायला बघू आम्ही. थँक्यू सो मच. टॉस इथे टीमला देऊ शुभेच्छा. मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. टॉस जिंकलाय परी इलेव्हन संघाने. प्रथमतः टॉस जिंकून घेतलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय. आता सरकार 11 संघाला बॅटिंगसाठी. मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी राहिला होता. आजच्या दिवसात लॉस क्लिअर करायचा आहे, त्यामुळे विनंती कर की 20 षटक संपवायचे आहेत. आणि एक खेळाडू बाहेर गेल्यानंतर, म्हणजे विकेट गेल्यानंतर एक खेळाडू बाहेर गेल्यानंतर दुसरा खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये येणं तितकंच महत्वाचं असेल. आज थोडेसे नियम कठोर आहेत, त्यामुळे त्याचा नियमांचं पालन करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. एक खेळाडू बाहेर गेल्यानंतर लगेच दुसरा खेळाडू मैदानात येणं खूप महत्वाचं असेल. पूर्वार्धाचा खेळ समज झालाय. जाऊया सेकंड इनिंग कडे. ऐकूया मारुती चोरगे सरांना. थँक्यू सो मच. आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचे आभार. तसेच मंगेश शेवाळे, बिडू अण्णा, सोमनाथ शेवाळे, सचिन जाधव खूप मोलाचं सहकार्य आज ते करतात आहेत. ते बाउंड्रीचे सगळे बांबू जे हालत आहेत त्यांना ठोकायचं काम ते करत आहेत. बंडा सर बोलतात आहेत ते लोहाराचं काम करत आहेत. एकनाथ मोहिते त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांचे साथी समोलचक हे देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील वायपी कमिटीच्या मार्फत सहर्ष स्वागत. जाऊया पूर्वार्ध झालाय, आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे 40 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. स्टॅगिंग एंडवरती आहे तो दीपक, नॉस्टॅक एंडवरती आहे तो आदित्य, आणि पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो आदर्श सूर्यवंशी. पहिला बॉल, अतिशय सुंदर चेंडू, लोवर फुल टॉस चेंडू रिलीज केलेला आहे. हा चेंडू जर पाहिलं तर दीपक याला समजलेला नाहीये. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय दीपक याने. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतोय आदर्श सूर्यवंशी. बर्मा बाबू यांचा हा मुलगा आहे. हा देखील चांगला चेंडू, बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेशन झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये. पावलेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. समालोचन देखील जर पाहिलं तर अतिशय सुंदर समालोचन करत असताना पाहायला मिळतो. एक परफेक्ट खेळाडू आहे, म्हणजे क्रिकेटसाठी या संपूर्ण यांच्या कुटुंबाने योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस, परंतु फुल टॉसचा कोणताही फायदा उचलू शकलेला नाहीये फलंदाज दीपक, आणि त्यांच्या आजोबांच्या पासून हे योगदान आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर पिता आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळत आहेत. त्यांच्या वडिलांनी त्याला या ठिकाणी कानमंत्र दिलाय. बर्मा बाप्पा आहेत ते मिड ऑफ रिजन मध्ये तैनात आहेत.
गोल कॅप त्यांनी परिधान केलेली आहे. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू रिलीज केलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आदर्श सूर्यवंशी एक धाव आलेली आहे. बर्मा बापू यांचा मुलगा आहे आणि त्यांनी देखील जर पाहिलं तर आणि त्यांच्या वर्सेस जर पाहिलं तर त्यांचा मेवना आहे. पुढचा बॉल फुल टॉस हा देखील स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होतं. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आहे. 4 यस चौकार. कळवतील कॉल. 2 पंच आहेत कॉल कळवतील. आपण पंचांच्या कॉलच्या प्रतीक्षित आहोत. आणि कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. थर्ड अंपायरकडे कॉल आलाय. स्वतः सागर दादा या ठिकाणी चेक करतायत कारण कोणत्या ठिकाणी बाउंड्री आहे कोणत्या ठिकाणी घोषंगी क्षेत्र आहे सागर दादा यांना माहिती आहे. स्वतः ते चेक करतायत. पाहूया. थोडासा पुढे येऊन खेळला स्ट्रोक. यस चौकार आहे. आणि ही टेक्निकल व्यवस्था या ठिकाणी एम डी स्लाविसच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय चांगली क्लीन अँड क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. 6 धावसंख्या झालेली आहे आणि 5 चेंडू रिलीज झालेत. आत्ताच्या चेंडूवरती चौकार आला. फुल टॉस चेंडू. थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल कारण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल. आदर्श याला संपूर्ण कुटुंब जर पाहिलं तर क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे या सूर्यवंशी कुटुंबाचं. त्यामध्ये त्यांचे आजोबा आहेत बर्मा बापू आहेत आणि स्वतः जर पाहिलं तर आदर्श सूर्यवंशी आपल्या नावाला साजेच काम करत असताना त्याच्या नावामध्येच आदर्श आहे आणि एक आदर्श काम करत असताना पाहायला मिळतोय. आणि संदीप भाऊ देखील या टीम मध्ये खेळत आहेत. सँडी जंटी रोड्स आहेत जुने जाणते खेळाडू. ओव्हर पिच बॉल बॅट चिकडा क्षेत्ररक्षक आहे आणि झेलबाद. सेलिब्रेशन पहा. कृष्णा सातपुतेचा फॅन आहे आणि सेलिब्रेशन पहा. सेलिब्रेशन बर्मा बापूंचा तो मेवना पहा. सेलिब्रेशन पहा. अजून देखील उठलेलं नाहीये. फोटो काढा. बादशाच्या बॉलिंग वरती मामाने कॅच घेतलाय. बादशाला उचलून घ्यायला पाहिजे होतं मामाने. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये झेल पहा. उत्कृष्ट झेल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची टॉप एज आणि झेल पहा. कसा झेल पकडलाय. कृष्णा सातपुतेचा फॅन आहे आणि हवेमध्ये उडी मारून झेल पकडलाय. सेलिब्रेशन पहा. नक्कीच रील्स झळकणार. आणि ही संपूर्ण व्यवस्था ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 6 धावा. त्याचबरोबर नाना देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील YPL कमिटीच्या मार्फत सहर्ष स्वागत. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलेला आहे शुभम साळके. रणवीर स्पोर्ट्स या संघातून नेहमी हा खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. उंच कोरा खेळाडू आहे शुभम साळके. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आले. शेळकेवाडी गावचं सुपुत्र आज YPL च्या माध्यमातून या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळते. बॅटिंग मार्क वरती आहे तो आदित्य. चांगला बॉल. या चेंडूला सन्मान दिलाय. या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो तो शुभम साळके. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. समोर जर पाहिलं ना तर एक अनुभवी खेळाडू. क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू महेश नारकर. दरम्यान गोटेवाडी गावचे सुपुत्र रोशन रानमाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं युवती प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. मंगेश शेवाळे भाऊ देखील या ठिकाणी कालपासून या स्पर्धेसाठी आहेत. खूप सहकार्य कर. चांगला चेंडू तो क्रशर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर बुटावरती चेंडू रिलीज केलाय. फ्लायटेड बॉल म्हणजे काहीशी वाटले की हा फुलटॉस आहे की काय परंतु हा चेंज ऑफ पेस होता. व्हेरिएशनचा बादशाह आहे
एक क्रिकेटचा मोठा अनुभव अनेक उन्हाळे पावसाळ्याच्या खेळाडूंनी पाहिलेले आहेत असा महेश नारकर. लेग ब्रेक बॉल जरूर रिलीज केला होता परंतु नियंत्रण नव्हतं. हा व्हाईट बॉल असेल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू रिलीज केला पाहायला मिळाला महेश याने. शुभम एक अष्टपैलू खेळाडू आहे विशेषतः ॲज अ बॅटर म्हणून. क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर केलंय बरखास्त. बॅट खूप वेळाने खाली आली आणि यावेळी पाहिलं तर ब्लॉक केलं. ब्लॉकहोल चेंडूवरती शुभम चाळके याला केले ब्लॉक. महेश नारकर याने मिळवली मोठी विकेट. डिझाय बरोबर त्याने अंतर ओळखलं. ही खासियत आहे लिजंड खेळाडूंची कारण हा उंच खेळाडू आहे. थोडंसं पाहिलं तर वाकून खेळत नाहीये. महेश जाणतोय की त्याची बॅट लवकर खाली येणार नाही आणि तेच महेशने हेरलं आणि बरोबर पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर केलं आणि बरोबर मधली यष्टी उद्ध्वस्त केली. ही चांगल्या खेळाडूचं लक्षण पाहायला मिळते. स्वप्नील आलाय बर्मा बापू यांची जावई म्हणजे संपूर्ण कुटुंब क्रिकेटसाठी या कुटुंबाने योगदान दिलेलं पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचे चुलते आहेत जय महाराष्ट्र स्पोर्ट्स येवती या संघाचे संघमालक विक्रम शेवाळे. आमच्या संघाचे ते संघमालक आहेत. सागर दादा तुमच्या गावाचं नाव खूप बाहेर घेतलं जातं. जर शिराळा तालुक्यामध्ये पाहिलं ना तर बर्मा बापूचं समा बर्मा यांची जोडी अजून देखील प्रसिद्ध आहे. आम्ही जेव्हा जेव्हा या ठिकाणी क्रिकेट खेळण्यास जातो तेव्हा जे जुने जाणते खेळाडू आहेत ते नेहमी या व्यक्तींचं नाव घेतात आणि नक्कीच हा विजय जर पाहिलं तर तुमच्या युवतीकरांचा आहे. या गावातून अनेक खेळाडू झालेत आणि तीच परंपरा तुम्ही देखील राबवताय. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. काय चेंडू रिलीज केला अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू. एक चाणाक्ष आणि चतुर गोलंदाज आहे महेश नारकर आणि आज आपल्या भातातील तो स्टॉकचे चेंडू बाहेर काढतोय म्हणजे ठेवणीचे चेंडू म्हणतो ना असे चेंडू बाहेर काढत असताना पाहायला मिळतोय महेश नारकर. चांगला बॉल ब्लॉक खोलतो चेंडू बरोबर ब्लॉक केलं होतं आणि थोडंच मिसअंडरस्टँडिंग झालं. थोडीशी मिसफिल्डिंग थांबवलंय. योग्य निर्णय आहे आदित्याचा. चांगला निर्णय पाहायला मिळेल. आदित्य चांगलं षटक हाताळलंय महेश आणि या षटकामध्ये महेश याने धावा फक्त खर्च केलेले आहेत त्या 3 आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धावा. येतो ना हे महेश यांनी कोण दिला. जर पाहिलं तर नोकरी धंद्यानिमित्त पुणे ते स्थायिक आहे महेश परंतु जर येवती गावाचं नाव घेतलं तर महेश नारकर याचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं आणि त्याच नावाला साजिश त्याचं प्रदर्शन देखील आज पाहायला मिळतंय. जुन्या खेळाडू म्हणजे जुन्या खेळाडूंचं नाव का घेतलं जातं नवीन खेळाडूंना कदाचित माहीत देखील नसतं की हे खेळाडू कसे खेळत होते त्यांची बॅटिंग कशी होती बॉलिंग कशी होती. परंतु अशा लीग मॅच मध्ये जर जुन्या खेळाडूंची तुम्ही बॅटिंग बॉलिंग पाहिली तर नक्कीच तुम्हाला वाटतं की खरोखर याने त्यांचा काळ गाजवलेला असेल. त्यावेळी यूट्यूबची व्यवस्था नव्हती. ही थोडीशी शोकांतिका आहे आमच्या काळामधील परंतु आज जर पाहिलं तर यूट्यूबची व्यवस्था आहे अतिशय चांगली. क्रिकेटसाठी दिवस आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. 2 षटक समाप्त झालेले आहेत आणि 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती अजून एक लिजंड खेळाडूंचं नाव येत आहे मिलिंद शेवाळे उर्फ तात्या. हा देखील खेळाडू पाहिलं तर क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. अतिशय शांत संयम आहे खेळाडू. खूप वर्षापासून क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. एक फिरकीचा जादूगार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो. पहिलं षटक घेऊन आलाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅट्समन आहे स्वप्नील. पहिलाच बॉल लेग ब्रेक केलाय. जाळ विणलेला आहे. जाळ्यावरती अडकवतोय का पाहूया. यस अडकवलाय. आदर्श सूर्यवंशीने पकडलाय झेल आणि दाजीचाच कॅच मेवण्याने पकडलाय. संध्याकाळी घरी आल्यानंतर तुला दाखवतो.
दादा यावेळी त्यांनी शेड्यू ठोकलेला नाहीये, त्याचा तो ट्रेडमार्क आहे, कॅच घेतल्यानंतर शेड्यू ठोकतो, परंतु आता त्यांनी शेड्यू ठोकलेला नाहीये. त्याला माहिती आहे घरी गेल्यानंतर मार बसेल, दाजी होते. हे बरोबर नाही आदर्श, ही चिटिंग आहे. कारण दुसऱ्यांचा कॅच घेतला की शेड्यू ठोकायचा, दाजींचा घेतल्यानंतर शेड्यू ठोकायचं नाही, हे बरोबर नाही. तर यस, पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. नितीन आलाय, नितीन घरा नेट नंबर 5 वरती बॅटिंग साठी. आता जर पाहिलं तर थोडीशी मॅच फसलेली पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. कमी धावसंख्या असून देखील ही मॅच आतापर्यंत आपल्या हातामध्ये ठेवण्याचं काम हायड्रोटेक वॉरियर या संघाने केलं. यावेळी अक्रॉस दी लाईन स्ट्रोक सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी देखील पकडलं जात आहे सेल आणि संपलाय नितीन घरा याचा खेळ. जसा बॅट्समन बाद होईल तसा तुमचा नवीन बॅट्समन लगेच तयार असणं गरजेचं आहे. आदित्य, हा देखील आदित्य आहे आणि नॉस्टॅक एंड वरती आहे, तो देखील आदित्य आहे. आयकॉन खेळाडू जो नॉस्टॅक एंड वरती आहे, अजून देखील मैदानामध्ये ठाण मांडून आहे. जोपर्यंत आदित्य मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. म्हणजे बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत मिलिंद दादा यांनी. ही खासियत आहे जुन्या खेळाडूची. फिरकीचा जादूगार आहे मिलिंद दादा. थोडीशी पाहिलं तर काही वर्षापूर्वी तब्येतीशी स्ट्रगल करत होते, परंतु तदनंतर त्याच जोशात त्याच ताकदीने मैदानामध्ये उतरलाय. त्याचं नाव आहे मिलिंद. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईडली लाईन वरती चेंडू रिलीज केला जातोय. म्हणजे बॅट्समनला फॉलो करून प्रत्येक चेंडू रिलीज केला जातोय. म्हणजे अनेक खेळाडू सागरदादा पाहिलं ना तर हॅट्रिक साठी जातात, बॅक टू बॅक 2 विकेट आलेल्या होत्या, परंतु हा चेंडू त्याला डॉट काढायचा होता. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम क्रिकेट. हा चेंडू नक्कीच वाईड असेल, वाईड +1. या चेंडूवरती अतिरिक्त वेग पाहायला मिळाला मिलिंद याचा, परंतु सीधी उंगली से घी निकल रहा है, तो उंगली टेढ़ी करने की क्या बात है. तुम्ही लेग बॅक बॉल अतिशय चांगले टाकताय. समोर पाहिलं तर बॅट्समन देखील नौका बॅट्समन म्हणजे आत्ताच आलाय. एक्स्ट्रा धावा म्हणजे बोनस असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली आणि बॅट्समनची देखील फिरकी घेत असताना पाहायला मिळते. मिळवली आहे, नाव आहे मिलिंद शेवाळे. मिलिंद शेवाळे नावाचा डंका मैदानामध्ये गाजत असताना पाहायला मिळतोय. डीजे त्याचबरोबर जयदीप शेवाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तालुक्यातील एक बहुमूल्य आयकॉन, खूप प्रसिद्ध असे आयकॉन संतोष शेवाळे. त्याचबरोबर कराड तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू संतोष शेवाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील YPL कमिटीच्या मार्फत सहर्ष स्वागत. बॅटिंगचं नाव काय बॅट्समनचं? रुपेश आलाय. 1 रन आता 1 धाव आलेली आहे या चेंडूवरती आणि जयदीप शेवाळे हा देखील जुना जाणता खेळाडू आहे. सातत्याने अतिशय चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त राईट झाला, काटा बदलला आणि निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांच्या वरती या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा मिलिंद याचे चेंडू किती टर्न होत आहेत. पहा बॅटी पासून चेंडू टर्न होतोय. 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण त्यांनी गडी बाद केलेले. अप्रतिम गोलंदाजी, एक उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली मिलिंद यांची. जयदीप शेवाळे जर पाहिला ना तर कराड ग्रामीण, उंडाळे ग्रामीणचा बकासूर म्हणून ओळखला जातो.
आम्ही स्वतः त्याला नाव दिलंय कराड ग्रामीणचा बकासूर. मी स्वतः नाव दिलंय आणि त्या नावाला साजेशी फलंदाजी पाहायला आवडेल आम्हाला. आता 2 स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवलाय आणि त्याच्यासोबत शेवाळवाडी गावचा बकासूर आहे संतोष शेवाळे. परंतु थोडासा शांत आहे संतोष. आज रोहित यांच्यासोबत अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना पाहायला होते. रोहित पाटील यांचा जवळचा मित्र आहे संतोष. खायला सोबत असतात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. दहा चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन झाली आहे. या षटकाराने नक्कीच मॅच ऑन केलेली आहे रुपेश याने. एक क्षणी वाटलं की शॉट फसलाय की काय, परंतु या चेंडूला एलिमिनेशन मिळालं. 10 चेंडूमध्ये 21 धावा. 40 टू विन आहे. 19 धावसंख्या झालेली आतापर्यंत. चेक करतोय 2 मिनिटं चेक करतोय. 2 ओव्हर 9 होता. तिसऱ्या ओव्हरला 3 आला. बरोबर आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सागर आहेत. मित्रांनो टेन्शन घेऊ नका. एक प्रामाणिक खेळाडू व्यक्तिमत्व आहे सागरदादा पाटील आणि त्यांच्याकडून 1001% कोणती चूक होणार नाही. अन्याय तर 100% होणार नाही. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. टेक बॉल. बेल्स या ठिकाणी पडलेली पाहायला मिळाली पंचांना आणि पंचांनी डेड बॉलचा इशारा केलेला पाहायला मिळाला. 10 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 21 धावा हव्या असतील. महिंदकर 8 सुदर्शन 11 शेवाळवाडी या संघाला. मॅच ऑन झाली आहे. या खेळाडू काही क्षमता आहे. यावेळी शॉट थोडासा बॅटीवरती चेंडू फिरलेला पाहायला मिळाला. आता 9 चेंडूमध्ये 20 धावा. 9 चेंडू 20 धावा 20 धावा 9 चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आदित्य. आदित्य स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल कारण एखादा मोठा स्ट्रोक नक्कीच सामन्याचं समीकरण फिरवून टाकेल आणि तो स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची क्षमता आदित्य आणि रुपेश याच्यामध्ये आहे. रुपेश जर पाहिलं ना तर यंगस्टर खेळाडू जरूर आहे परंतु सातत्याने प्रॅक्टिसच्या जोरावरती आज या खेळाडूने चर्चा करण्यास भाग पाडले. अतिशय सुंदर स्ट्रोक. शॉर्ट बॉल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आदित्यच्या बॅट मधून येतोय मोठा धमाका षटकार. डीजे 9 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा 15 धावा. 9 चेंडू 8 चेंडूमध्ये 14. यावेळी नक्कीच चांगला कमबॅक केलाय महेश याने. सुंदर चेंडू लोवर फुल टॉस. आपण लेन बॉल टेट ओव्हरमध्ये नक्कीच टाकू शकत नाही कारण लेन बॉल जर टाकले तर मोठमोठे स्ट्रोक देखील येत आहेत. सकाळचं सत्र आहे त्यामुळे चारी बाजूला धावा येत आहेत. चांगला बॉल अतिशय सुंदर योग्य चेंडू आहे. वाईडिश लाईनवरती चेंडू रिलीज केला आउटसाइड ऑफ स्टंप आणि आता समीकरण पाहायला मिळेल ते 6 चेंडूमध्ये 14 धावा. 6 चेंडू 14 धावा 14 धावा. 6 चेंडू शेवटचे 2 चेंडू अतिशय चांगले रिलीज केले महेश यांनी परंतु 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता म्हणजे मॅच ऑन आहे कारण आता सकाळचं सत्र आहे. वारं या ठिकाणी थांबलेलं आहे
त्यामुळे चारी बाजूला धावा येत आहेत, परंतु मैदानामध्ये एका योद्ध्याप्रमाणे लढावं लागेल. जसं सुभेदार बाजी प्रभूंनी एकाकी खिंड लढवली होती ना, त्याच पद्धतीने या दोन योद्ध्यांना खिंड लढवावी लागेल. आपली नौका थोडीशी वादळामध्ये अडकलेली असताना तिला बाहेर काढण्याची जबाबदारी रुपेश आणि आदित्य याच्यावरती आहे. आणि ओमकार आलाय या धावा डिफेंड करण्यासाठी. शेळकेवाडी गावचा सुपुत्र आहे ओमकार शेळके. हा देखील अतिशय चांगला गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार आहे. सातत्याने मुंबई येथे क्रिकेट खेळत असतो आणि आज जर पाहिलं तर YPL च्या माध्यमातून राऊंड विकेट निघालाय ओमकार. पहिला बॉल खोलवर डब्याचा खोदून काढलाय, समोरच्या दिशेने डाऊन डी ग्राउंड क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडासा फंबल झाला, परंतु एक सिंगल आलेले स्ट्राईक वरती आलेला आहे तो आदित्य. 5-13चं समीकरण. हे दोन चेंडू खूप महत्वाचे असतील. जर मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच मॅच ऑन होईल. एखादा डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती अतिरिक्त प्रेशर. यावेळी देखील शॉट फसलाय आणि बॅट्समन रुपेश या ठिकाणी बाद झालाय. रनच्या स्वरूपामध्ये रुपेश झालाय बाद. आदित्य शेवटपर्यंत स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. पहा, गोलंदाजी अतिशय चांगली होत असताना पाहायला मिळते. म्हणजे बॅट्समनच्या रीच पासून त्याच्या स्लॉट पासून चेंडू थोडेसे लांब ठेवले जात आहेत आणि ही रणनीती अतिशय योग्य रणनीती आहे. कारण स्लॉटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर तुम्ही लेंथ बॉल जर टाकले, म्हणजे तुम्ही बॅटीच्या जवळ जर चेंडू टाकले बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओमकार जर पाहिलं तर अतिशय चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. हा देखील डाऊन डी ग्राउंड समोरच्या दिशेने शॉट खेळलाय आणि एलिव्हेशन देखील मिळालंय. चेंडू निघून जातोय. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा येतोय आदित्यच्या बॅट मधून षटकार. मॅच ऑन डीजे. बॉलर आणि त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन होते, त्यांना देखील सलामी दिलेली आहे. आदित्य सांगतोय सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून मैदानामध्ये आहे. यावेळी देखील मैंने हेलिकॉप्टर सजवला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने तोडत फोडत जातोय तो सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. जसा सुई मधून धागा विनावाना त्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. मॅच कुठे होती आणि कुठे आली. त्याचमुळे म्हटलं जातं ना, क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याचमुळे असंख्य भारतीयांच्या हृदयावरती अक्षरशः राज करतोय हा खेळ. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. टाय झाली तर सुपर ओव्हर. यावेळी देखील थोडासा फसला आणि पकडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा कंप्लीट. मॅच लेवल झालेली आहे. मॅच लेवल झाले. चांगलं क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. 1 चेंडू मध्ये 1 धावा. 1 चेंडू 1 धाव, 1 धाव, 1 चेंडू. काय होत आहे, काय बिघडत आहे, नक्कीच का जरा ठोका चुकवणारी मॅच. टाय झाली तर सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल, याची देखील नोंद घ्या. 1 बॉल मध्ये 1 धाव. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम मॅच. सुंदर सुंदर मॅच. कोणताच संघ हरायला तयार नाहीये. अतिशय सुंदर मॅच, जशी पाहायला प्रेक्षकांना पाहायची होती तशीच मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. पहिल्या वेळेला पाहिलं वाटलं की फिल्डिंग करणारी टीम मॅच सहजासहजी आपल्या खिशामध्ये हा सामना घालेल, परंतु तदनंतर आदित्य शेवटपर्यंत मॅच मध्ये थांबला आणि अक्षरशः अप्रतिम खेळी त्यांनी दाखवून दिलं. मला आयकॉन म्हणून का घेतलंय आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी पेश करून याची देही आणि याची डोळा दाखवून दिलं. शेवटपर्यंत शांत राहिला, परंतु तदनंतर जेव्हा संघाला गरज होती ना, म्हणजे त्या क्षणी त्यांनी षटकाराने चौकार खेचलाय. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. सेन्सिबल खेळाडू आहे. आणि आता या चेंडूवरती त्यांनी 2 धावा घेतल्या. 1 चेंडू मध्ये 1 धाव. सुंदर मॅच. यावेळी गोलंदाज थोडासा थांबलाय. थोडंसं प्रेशर पाहायला मिळते गोलंदाजावरती.
नक्कीच त्यांनी देखील अतिशय चांगली झुंज दिली ओमकार्याने आणि अजून देखील मॅच ऑन आहे, कारण या चेंडूवरती जर कोणती धाव आली नाही तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. तर पहिली सुपर ओव्हर YPL मध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आलाय आणि मॅच फिनिश, षटकाराने मॅच फिनिश केलेली आहे आदित्य. अतिशय सुंदर बॅटिंग आदित्यने ही मॅच फिनिश केलेली आहे. चेंडूवरती शॉर्ट बॉल पडल्यानंतर स्विंग झाला, विथ द स्विंग केलेला हा स्ट्रोक आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आठ सुदर्शन 11 शेवाळवाडी हा संघ विजय होतोय आणि पुढील फेरीमध्ये दाखल होते. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलेक बॅडलेक हायड्रोटेक वॉरियर. आणि यानंतर एक गोड आवाज आपल्याला ऐकायला भेटेल, अर्थातच आमच्या शेळकेवाडी गावचा नाव एक मानअभिमान आणि सन्मान आशिष चोरगे, व्हॉइस ऑफ द कराड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच वन मॅन आर्मी आदित्य शेवाळे ठरतोय मॅन ऑफ द मॅच.